वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आलो आहोत आम्ही गणपतीपुळेला. आमची कोकणची ट्रिप आहे. पूर्ण ट्रिपमध्ये तुम्ही आमच्यासोबत राहा. आज फर्स्ट डे आहे आणि आमचा अण्णा बघा कोण राहिला नाही ना महाराष्ट्रातला कोकणला यायचा. एवढी गर्दी चालायला सुद्धा जागा नाही. गणपतीपुळेच्या दर्शनासाठी लाईन होती एवढी. लाईन मंदिर. आजचा सुविचार: दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण देता आलं पाहिजे. नसल्यावर काय द्यायचं? आशीर्वाद, सन्मान, मान. यांचा एवढा गोंगाट आहे ना का अर्ध्या लोकांना माहीत झालाय का इशेलकर का राहत म्हणून. हिचा तर वेगळा स्वॅग आहे. अर्धा तास झाला चला रे चला करतात. गणपतीपुळेचा समुद्र. शेलगरकर जावलकर याचा स्वॅगच वेगळा आहे. आता आम्ही गणपतीपुळेवरून निघालोत. आता जय गणेश विनायक मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि इकडे आमचे सिंगर आलेले. सिंगर या परे लाईक एकच नंबर वाटतं. भारी बघा आंबे बघा पिकलेत पण हात लावू शकत नाही. कोकणातले आहेत ना. किती छान वाटतंय. मस्त आहे ना. हे बघा आत्ता आला आपण इथे आणि मासे पण आहेत बघा त्याच्यात. मस्त आहे. कारंजे आहेत बहुतेक, आता बंद केलेत. बघा मस्त वाटतं एकदम. कधी आले ना गणपतीपुळेला तर तिथून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. या वा. केला दे बोलतो पप्पा. काय हो केल्याचं फूल. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज सेकंड डे आहे आणि आम्ही आता सिंधुदुर्गला आलोत. आणि आमच्या इकडे एवढा गोंगाट चालू आहे की यांच्या फोटोवरून आमचे काका चिडले. 100 रुपये तिकीट आहे. आम्ही 21 जण आहोत. 21 तिकीट काढले.
पण शिव स्मारक आहे ना तिथे जाणार आहोत. कार तो कार पंटाळ किल्ल्याच्या सुरुवातीलाच मारुती रायाची खूप मोठी मूर्ती आहे बघा. मेन प्रवेशद्वार. समोर तोफ. किल्ल्याचा नकाशा आहे आणि काय काय आहे किल्ल्यावर ते बघा. शिवा टेम्पल वगैरे आहे, सगळं आहे. मस्त नारळीची झाडं आहेत. वातावरण हल्ली वाजल्यात 3. वातावरण एवढा छान आहे ना, मस्त वाटतं. कसा दिसस बाप्पा? भुयारी मंदिर आहे हा आतमध्ये. दिसतच नाही. शंकराचं आहे. पाटी मस्त आहे बघा. तरी पण बघा फुलभारी फुलभारी. सगळ्यात स्वॅग जास्त याच माणसाचं आहे आमच्या ह्याच्यात. बाबा तो तुम्हाला गव्वल वाटतंय, तू गव्वल तुम्हाला 90 किट मी 90 10,000 फोटो काढला असतील. बायको बसले कोपऱ्यात. मशीन आहे बाबा, मशीन आहे मशीन आहे दोस्ताऊ. मेन माणूस आहे तो झोपला. भरपूर मोठा वडाचं झाड आहे बघा, जुनं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा आहे बघा पाण्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पंढरीची वाट परत परत. तुझको आता मामाच्या घरी बालगडी चिपळून पावळवाडी माझ्या आवाज दिगंबरी स्नेहारी गणपतीची लाल लाल गाय दिसते मी भारी रगा फोटो माझा चिवरायावरती मला खांदा सुस्कारायाचे कंबरेला निरुबता स्मिते गावाला सुकालयाचे कंबरेला निरुबता स्मिते गावाला उभारावून सबरंगना आली तुम्ही बेस्ती गणा उभा दिलदार आहो दलई दिलदार. अरे आवी चार जिगरी यार आहो दलई दिलदार, आहो दलई दिलदार. अरे मामा नको तो बाबले
तो बाबलट एकच मनान मोठ्या आवडीनं जेवायला आयलो तुझी शेपली देतच काय मोठ्या आवडीनं जेवायला आयलो तुझी शेपली देतच काय नको बाटेली मांदेली करली नको काटेली मांदेली करली तुझी शेपली मनान भरली तुझी शेपली मनान भरली भावतनाला गो खातच आवरी आगाग कोणीन बाय तुझी शेपरी देतच काय तुझ्या शेपरीन लय गो माझा तुझ्या शेपरीन लय गो माझा मला तिथं दे गो घेऊन ते आवरी मोठ्याने मोठ्या आवरीला जेवायला मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मैंने नहीं जाना तूने नहीं जाना मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते कोणी मला तर तिची किव ग किव माईचा पदर केलाय कोणी मला तर तिची किव ग किव अरे याराई झालाय जीव ग जीव याडाई झालाय जीव याडाई झालाय जीव ग जीव याडाई झालाय जीव नया दिसान राधाई पायाचा मागे आता आलो कुणकेश्वर मंदिरामध्ये. खूपच सुंदर आहे, एकदम समुद्रकिनारी आहे. भरपूरच लाईन आहे. आम्ही बहुतेक थांबणार नाही लाईनला, कारण आम्हाला वेगळे स्पॉट करायचे आहेत. मंदिर बघा किती सुंदर आहे. अरे पण करत जरा थांब, मी समजून आपल्याला आता आम्ही देवगडमध्ये आहोत, विंड गार्डनमध्ये. त्याच्यानंतर बघू वेगवेगळे स्पॉट. कुणकेश्वरवरून आलो देवगडला. आता त्याच्यानंतर कशेलीला आम्ही स्टे करणार आणि मग सकाळी काय स्पॉट राहिलेत ते करून घरी. तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला गो वेड लावलं तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला गो वेड लावलं तुझ्या रूपानं वेड लावलं बाई मला गो वेड लावलं तुझ्या रूपानं वेड लावलं. आता आलो तर रत्नदुर्ग शिवसृष्टीला. बघायचं आहे महाराजांचा इतिहास.
महाराज दिसतोय. कुलाबा किल्ला आहे बघा. विजयदुर्ग आहे बघा. पूर्ण गड आहे. किती भारी आहे बघा. समुद्र बघा. तानाजी मालुसरे, वीरबाजी प्रभू देशपांडे. छत्रपती शिवाजी महाराज. खेल कान्होजी आंग्रे, प्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे आणि यांच्यामध्ये आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. वासुदेव आहे. छोटी छोटी घरं आहेत. शिवकालीन दाखवले सगळं. तर आता आलो आरेवारे बीचला. आता याच्यानंतर मार्लेश्वर बघू. स्वप्नील जोशीने फेमस केलेला बीच आहे हा. आम्ही जेवण बनवायला थांबलो. इकडे बघा काजू कितीतरी पडलेत आणि पागल सारखी सगळी घेत आहेत. एवढे काजू. मस्तपैकी आम्ही जेवण करायला थांबलो. एवढा छान आहे ना सगळा एरिया आणि लोक पण चांगली आहेत. नुसती बोलतात कोकणची माणसं साधी बोळी. आम्हाला बोलतात तुम्हाला पाहिजे तेवढे आंबे काजू घ्या पाहिजे ते. हे बघा त्या आई बसले. माहित आहेत का आता आम्ही कुठं आलो. जिथं आम्ही जेवण बनवायला थांबलो तिथेशी घरं आहेत त्यांची. तर आप्पांना पाहिजे होतं कोंबडा तर तो बघायला आलात. तुला पाहिजे रे. नारळाची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत बघा. मस्त ती तशी अजून फणस आहे. आंबा आहे बघा. श्री क्षेत्र मार्लेश्वर आलोय. मस्त एकदम प्रसन्न वाटला कारण आता बंद होणार आहे मंदिर आणि दर्शन करण्यासाठी आलो. ही बघा देवाजवळून प्रसाद घेऊन आले. घामाघूम झाली पूर्ण. खावाचं असतं. इकडं बघा किती घाम. गुफा आहे ना आतमध्ये. तपाला बसली.